इस्लामपुरातील गौरव कुलकर्णी खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी, कोणत्याही वकिलांनी आरोपींचं वकीलपत्र घेऊ नये, इस्लामपूर शहरातील अवैध धंदे बंद करून फाळकुटदादा कुख्यात गुंडांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी इस्लामपूर शहरातील सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय। याबाबतचं निवेदन पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांना देण्यात आलंय। इस्लामपूर शहरातील होतकरू छायाचित्रकार गौरव कुलकर्णी याचा सोमवारी रागाने बघितल्याचा किरकोळ कारणावरून खून करण्यात आलाय। या प्रकारानंतर गौरवच्या कुटुंबियांनी अनेकांनी सांत्वन केलंय। होतकरू युवकाचा हकनाक बळी गेल्याचं सर्वत्र बोललं जातंय। गौरवच्या खुनाचा निषेध करण्यासाठी आज शहरातील नागरिक एकवटलेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, सतीश महाडिक, मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे, प्रांजली अर्बन बँकेचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन पाटील, आम आदमी पार्टीचे गजानन पाटील, दलित महासंघाचे शंकर महापुरे, प्रवीण महाराज, सचिन कांबळे, बाळासाहेब कोळेकर, संदीप माने, रयत क्रांती संघटनेचे मोहसिन पटवेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भूषण वाकळे यांच्यासह इस्लामपूर शहरातील व्यापारी, नागरिक आणि गौरव कुलकर्णीचा मित्रपरिवार उपस्थित होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी अध्यक्षा रोझा किनीकर, उपाध्यक्षा मनीषा पेटकर, मालन वाकळे, जिल्हा प्रतिनिधी शैलजा जाधव, संघटक सुनंदा साठे यांनी घोषणा दिल्या। गौरव कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा लढा उभारला आहे।